नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, धनतेरसच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो। या दिवशी आयुर्वेदाचे चिकित्सक म्हणजे धन्वंतरी देवांचे पूजन केले जातं। त्याचबरोबर धनाचे देवता म्हणजे कुबेर देवता, धनांची देवी माता लक्ष्मी यांचंही पूजन केलं जातं। मंडळी, या दिवशी आपण सोने, चांदी, पितळेची भांडी, तांब्याची भांडी हे तर खरेदी करतच असतो, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष गोष्टी सुद्धा खरेदी करायच्या असतात। त्यामुळे आपल्याला त्यापासून विशेष लाभ सुद्धा होत असतो। तर आता तुम्ही बोलताना या विशेष गोष्टी काय असतील बरं? तर या कोणत्या गोष्टी आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। चला तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता या सगळ्या गोष्टी आपल्या किचन मध्ये असतात, आपल्या मंदिरामध्ये असतात, त्या सगळ्या मी गोळा केलेल्या आहेत। यामध्ये काही मूर्त्या आहेत, काही धन आहे, काही धान्य आहे। तर हे पहा, माता लक्ष्मी, गणेशांची, माता सरस्वती आणि कुबेर देवता यांचा फोटो आहे हा। तर हा फोटो आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचा आहे। लक्ष्मी पूजनासाठी हा फोटो आपल्याला लागत असतो। आपण मूर्ती तर पूजेमध्ये ठेवतच असतो, पण आपल्याला हा फोटो पण पाहिजे असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे धने। तर आपण दसऱ्याच्या दिवशी जसं आपट्याला मान असतो, आपट्याला आपण सोनं म्हणतो, त्याच प्रकारे धन्याला आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी याला धन म्हणत असतो, म्हणजे सोनं। तर याचा खूप मान असतो, हे सुद्धा आपल्याला पूजायचे असतात या दिवशी। धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवांना गुळाचा आणि धन्याचा नैवेद्य दाखवायचा असतो। तर हे धने आपण आधीच नाही आणून ठेवायचे, आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचे। खरेदी करून थोडेसेच आणायचे आणि तेवढेच पूजायचे। आणि तिसरं म्हणजे तुम्ही हा गजलक्ष्मी दिवा, तर हा सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी। याला कोणी गजलक्ष्मी दिवा म्हणतं, कोणी गजांत लक्ष्मी दिवा म्हणतं, कारण त्यावरती लक्ष्मी आणि गजलक्ष्मी आहे, म्हणजे साईडनी हत्ती आहेत, मध्ये कमळावर बसलेली माता लक्ष्मी आहे आणि माता लक्ष्मीच्या साईडनी दोन हत्ती आहेत, म्हणजे गजांत लक्ष्मी। तर हा दिवा आपण जर नुसता लावला, हळदी कुंकू वाहिलं त्याला, तर आपण माता लक्ष्मीचं पूजन केल्यासारखं होत असतं। त्यामुळे हा दिवा खूप शुभ असतो, तोही तुम्ही घेऊ शकता। आणि तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची अशी मूर्ती नसेल छोटीशी, तर तुम्ही या दिवशी घेऊ शकता। आणि आपण ही मूर्ती मंदिरामध्ये पूजण्यासाठी घेत असतो, त्यामुळे 3 इंचापेक्षा जास्त मोठी नसावी, कारण मोठी मूर्ती ही फक्त मंदिरामध्येच असते। आणि मूर्ती कशी असावी? कमळामध्ये बसलेलीच असावी माता लक्ष्मी। तुम्ही जर लक्ष्मी पूजनासाठी मातीची मूर्ती घेणार असाल, तर ती मूर्ती सुद्धा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करावी। आणि मातीची मूर्ती सुद्धा कमळात बसलेलीच असावी, हातामध्ये कमळ असावं माता लक्ष्मीच्या, आणि आशीर्वाद देणारी मूर्ती असावी। आता पुढली वस्तू पाहूया आपण। तर या आहेत कवड्या। तर कवड्या सगळ्यांनाच माहीत आहे, माता लक्ष्मीचं स्वरूप असतात, त्या लक्ष्मीला आकर्षित करून घेत असतात। त्यामुळे आपण यांना घरामध्ये पूजायचं असतं, तुमच्या मंदिरामध्ये पूजायचं असतं। तर यांना तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता आणि यांची स्थापना करू शकता। कवड्या 7 किंवा 11 या संख्येमध्ये असाव्यात, या दिवशी तुम्ही आणून याचं पूजन करू शकता। अशी मान्यता आहे, जेव्हा समुद्र मंथन चालू होतं तेव्हा समुद्र मंथनातूनच या कवड्यांची उत्पत्ती झालेली आहे। आणि माता लक्ष्मी सुद्धा समुद्र मंथनातूनच प्रकट झालेली आहे, त्यामुळे माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये त्यांना पूजलं जातं। कवड्या आणल्यानंतर त्यांचं विधिवत पूजन करायचं। एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आणि तांदळावरतीच ठेवायच्या। पूजन झाल्यानंतर कवड्या उचलायच्या नाहीत, पूजेमध्ये तशाच ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या उचलून एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या, म्हणजे लक्ष्मी आकर्षित झाली जाते त्यामुळे। आता पुढली वस्तू आहे श्रीयंत्र। तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे, म्हणजे त्यांचं स्थान। तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्थानच आपल्या घरामध्ये असेल, तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धनसंपत्तीची कधीही कमी पडत नाही। त्यामुळे हे श्रीयंत्र तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता, खूप शुभ मानलं जातं। आता पुढली वस्तू आहे गजांत लक्ष्मी। सर्वप्रथम गजलक्ष्मी ही संकल्पना काय आहे ते समजून घेऊया आपण। खूप पूर्वीपासून मानव समाजामध्ये धन संपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। याच संपत्तीसाठी अनेक युद्ध झाली, संघर्ष झाली, आजही परंपरा चालू आहे, मात्र परिणामे बदलली आहेत। मंडळी, लक्ष्मी देवी संपत्ती व सुबत्ता हिचे प्रतीक म्हणून ओळखले जाते, मात्र लक्ष्मी चंचल असून तिची योग्य ती सेवा न केल्यास ती आपले घर सोडून निघून जाते। असं तुम्ही ऐकलंच असेल
त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पूर्वीच्या काळापासून गजलक्ष्मी शिल्पाचा वापर करण्यात यायचा। या शिल्पामध्ये मधोमध कमलपुष्पावर बसलेली लक्ष्मी माता व तिच्या उजव्या व डाव्या बाजूला 2 हत्तींचे शिल्प अशी ही मूर्तीची रचना असायची। तसेच गणपती, मृग व मयूर यांच्या प्रतिमा सुद्धा शिल्पावर कोरल्या जायच्या। तसं तर गजलक्ष्मीची स्थापना ही राजकीय स्थाने, धर्मस्थळे, धान्य कोठारे, महत्त्वाच्या वस्तूंच्या आसपास केली जायची। गजलक्ष्मी ही संकल्पना पुरातन काळापासून विष्णू पुराणातील समुद्र मंथनातल्या मूळ कथेवरून गजलक्ष्मी या संकल्पनेचा उगम झाला। क्षीरसागराचे जेव्हा मंथन झाले त्यावेळी लक्ष्मी हे रत्न बाहेर आले। त्यावेळी सुवर्ण दिग्गजांनी म्हणजे हत्तीने आपल्या सुंडेमध्ये सुवर्ण पात्र धरून तिच्यावर अभिषेक केला असं वर्णन विष्णू पुराणात आढळून येतं। त्यामुळे या हत्तींना इतकं महत्त्व दिले गेलेलं आहे। तर या हत्तींनाच आपण गजलक्ष्मी किंवा गजांत लक्ष्मी असं बोलतो। आपण माता लक्ष्मीचा फोटो जरी घेतला तरी माता लक्ष्मीवर अभिषेक करताना गजांत लक्ष्मी असावी बाजूने, तर ती खूप शुभ मानलं जातं। त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही गजांत लक्ष्मी आपल्या घरी आणून तिची स्थापना करू शकता। आता पुढली वस्तू आहे कमळगट्ट्याची माळ। तर ही कमळगट्ट्याची माळ कमळापासून बनलेली असते, म्हणजे कमळामधून जे बी निघतं त्यापासून बनलेली असते, म्हणजे बियाच असतात एक प्रकारच्या त्या। तर ही कमळगट्ट्याची माळ आपण श्रीयंत्रावर ठेवायची असते। श्रीयंत्र जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर सुद्धा याचं पूजन करू शकता। आता बघा ही कामधेनू गायीची मूर्ती। तर आपण वसुबारसेच्या दिवशी हिचं पूजन करत असतो। या कामधेनू गायीचं खूप महत्त्व आहे। मी याचा सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। तर ही गायीची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। छोटी घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये याचं पूजन करू शकता, आणि मोठी जर असेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता। तर मला ही माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केलेली आहे, त्यामुळे मी हिला हॉलमध्ये ठेवत असते। गायीची मूर्ती ही गिफ्ट केल्याने खूप चांगलं असतं। आपणही कोणाला गिफ्ट करावी आणि आपल्याला गिफ्ट केलेले सुद्धा चांगलं असतं, कारण गरुड पुराणामध्ये गायीचं खूप महत्त्व दिले गेलेलं आहे। गोदान केल्याने आपल्याला जिवंतपणे तर सुखाची प्राप्ती होतच असते, पण मेल्यावर सुद्धा आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते। तर तुम्ही बोलताना आता मेल्यावर कसलं सुख, तर सांगते ऐका। तर आपण मेल्यानंतर आपला 13वा होतो आणि 13व्या नंतर आपली वाटचाल पुढे चालू होते, आपला प्रवास चालू होतो। तर आपला प्रवास चालू झाल्यानंतर मध्ये येत असती वैतरणी नदी। तर वैतरणी नदीमध्ये सगळ्या दुनियेची घाण वाहत असते, तर आपल्याला त्याच्यातून प्रवास करायचा असतो। त्या नदीच्या काठेवर असती कामधेनू नावाची गाई। कामधेनू नावाची गाई आपल्याला पाठीवर बसवत असते आणि नदी ओलांडण्यासाठी, नदी पार करण्यासाठी आपल्याला मदत करते। तर ती कामधेनू नावाची गाई कोणाला पाठीवर बसवत असते माहीत आहे का तुम्हाला? तर कामधेनू नावाची गाई ज्याने कोणी आयुष्यामध्ये गोदान केलेलं आहे त्यालाच आपल्या पाठीवर बसवते आणि ती नदी पार करण्यासाठी मदत करत असते। त्यामुळे गरुड पुराणामध्ये सुद्धा या गायीला इतकं महत्त्व दिले गेलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला जर गायी खरेदी करायची असेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी गायी खरेदी करू शकता किंवा वसुबारसेच्या दिवशी खरेदी केली तरी पण चालते। आता पुढली सगळ्यात महत्त्वाची वस्तू पाहूया आपण। तर हे लाह्या बत्ताशे, कोणी याला लाह्या बत्ताशे बोलतो, कोणी खीर बत्ताशे बोलतं। तर हे सुद्धा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचे असते। हे लागतात आपल्याला लक्ष्मी पूजनासाठी। तर माता लक्ष्मीचे हे सगळ्यात आवडते लाह्या बत्ताशे असतात। तर याची आपण प्रसाद ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही खीर बनवून सुद्धा खाऊ शकता। तर हे लाह्या बत्ताशे कोणी कोणी काय करतं, खूप लवकर आणून ठेवतात। तर असं न करता तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा। आता पाहूया आपण या लक्ष्मीविषयी। तर गावाकडे अजून याला लक्ष्मीच बोलतात किंवा केरसुनी बोलतात। सिटीमध्ये याला झाडणी किंवा झाडू बोलतात। आपल्या घराची लक्ष्मी असते ही, त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी हिची खरेदी करून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजन करायचं असतं। तुम्हाला मोठी नाही वापरायची, त्यामुळे तुम्ही मोठी नाही घेतली तरी चालेल, पण छोटी का होईना जुन्या पद्धतीचीच घ्या अशी तुम्ही। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी पूजायची हे, आणि जुन्या लक्ष्मीचं काय करायचं किंवा झाडूचं ते पण मी तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण तरी पुन्हा सांगते। जुना झाडू घ्यायचा आणि घरातल्या सगळ्यात पाठीमागच्या भिंतीपासून झाडायला सुरुवात करायची आणि उंबरठ्यापर्यंत झाडत न्यायचं, म्हणजे झाडू अजिबात वरती उचलायचा नाही।
तसंच झाडत न्यायचं, त्यातला एक फळ काढायचा, बाहेर फेकून द्यायचा. तर यालाच आपण अलक्ष्मी निसारण म्हणतो. अलक्ष्मी बाहेर काढतो आणि माता लक्ष्मीला आपण माता लक्ष्मीचं स्वागत करत असतो. आता त्या झाडूचा फड काढून आपण बाहेर फेकून दिला की तो झाडू कोपऱ्यामध्ये कुठंतरी टाकून द्यायचा. घराच्या बाहेरून कोपऱ्यामध्ये टाकला तरी पण चालतो. आणि दुसऱ्या दिवशी त्या झाडूचं विसर्जन करायचं. अशा ठिकाणी विसर्जन करायचं की आपल्या कोणाच्या पायदळी आला नाही पाहिजे झाडू तो. आणि पहिल्यापासून प्रथा चालत आलेली आहे. आपल्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असू द्या, काही असू द्या, पण आपल्याला या दिवशी लक्ष्मी पूजनासाठी पूजायला मातीची मूर्तीच घ्यायची असते. तर आपल्याला मूर्ती कशी घ्यायची? कमळात बसलेली असावी, आशीर्वाद देणारी असावी आणि हातामध्ये कळस असावा. अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे. आणि ही लक्ष्मीची मूर्ती सुद्धा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा, खूप शुभ मानलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान विष्णूने समुद्र मंथनातून धन्वंतरींच्या रूपामध्ये जन्म घेतला होता आणि त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये एक कलश होता. त्यामुळे आपल्याला या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी तांब्याची, पितळेची भांडी सुद्धा खरेदी करायची आहेत आणि दान केलं तर खूपच चांगलं. पुढली वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला छोटाले मोठाले कसे का होईना आपल्याला मातीचे दिवे खरेदी करायचे आहेत शास्त्रानुसार. आता सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळदी आणि कुंकू. हे सुद्धा आपल्याला या दिवशी खरेदी करायचं आहे आणि हे पण तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायचं आहे. खरेदी करून तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं. श्रीयंत्र जर नसेल तर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती तर असेलच, त्याच्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि तेच नाही तर अन्नपूर्ण मातेची मूर्ती तर सगळ्यांच्याच घरामध्ये असते, तिच्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर हे कुंकू कसं असावं? प्युअर असावं, हळदीने बनलेलं असावं. हळदीने बनलेलं थोडंसं फेंट असतं पहा, आणि डुप्लिकेट असतं ते एकदम लाल भडक कलर असतो. तर पाहूनच घ्यायचं. हळदीचं कुंकू घ्यायचं आणि ते आपण कुंकुमार्चन करायचं. आणि कुंकुमार्चन केलेलं कुंकू आपण रोज थोडंसं सगळ्यांनी घरातल्यांनी लावायचं. आता पुढली वस्तू आहे खडेमीठ. तर खडेमीठ सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. निगेटिव्हिटीला शोषून घेतं आणि पॉझिटिव्हिटी टिकून ठेवतं. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण हे खडेमीठ आणायचं आहे. आपल्या घरामध्ये एखाद्या वाटीमध्ये ठेवायचं, अंधाऱ्या ठिकाणी ठेवायचं, किचनमध्ये, बाथरूममध्ये, हॉलमध्ये किंवा एखाद्या खिडकीमध्ये, एखाद्या वाटीमध्ये तुम्ही हे मीठ ठेवू शकता आणि ते दुसऱ्या दिवशी त्याचं पाण्यामध्ये विसर्जन करायचं. असं केल्याने आपल्या घरामध्ये सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेर निघून जाते. आता पुढली वस्तू आहे चांदीचा कॉईन. तर चांदीचा कॉईन कसा घ्यायचा? त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो असला पाहिजे कमळात बसलेला, किंवा गणपती बाप्पा पण माता लक्ष्मी बरोबर असावे. अशा प्रकारे तुम्ही चांदीचा कॉईन घ्यायचा आहे पूजेसाठी. आता पुढली वस्तू म्हणजे लक्ष्मीचे पाऊल. तर हे सुद्धा आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचे आहेत. तर त्याचे 2 जोडी तुम्ही खरेदी करायचे आहेत. एक दरवाजावर लावायची आहे म्हणजे उंबरठ्यावर, आणि एक आपल्या घरातल्या देव्हाऱ्याजवळ म्हणजे मंदिराजवळ लावायची आहे. देवी लक्ष्मीचे पाऊल घरामध्ये येताना अशा प्रकारे आपल्याला लावायचे आहेत, जसं की आपण माता लक्ष्मीचं स्वागत करतोय असं वाटतं. आणि माता लक्ष्मीलाही वाटतं की माझं हे स्वागत करतायत. कोणाला वाटत नाही की आपलं स्वागत कोणी करू नये. तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते. त्यामुळे आपण उंबरठ्यावर आपल्या मंदिराजवळ हे पाऊल लावावेत. तर मंडळी, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.